गाईज, वेलकम टू माय चॅनल. आता आपल्याला सर्वांना माहित आहे की टॉप 4 कोण आहेत, कारण की दीपाली जशा रीतीने घराच्या बाहेर गेलेली आहे. कारण की ती नेहमी बॉटम मध्ये यायची. नेहमी जेव्हा रेवा आणि दीपाली होती, विक्शन म्हणजे जेव्हा टकटू होता तेव्हा सुद्धा ती बॉटम मध्ये होती. नेहमी बॉटम मध्ये येऊन ती वाचत होती, परंतु यावेळेस ती वाचू शकली नाही, कारण की टॉप 5 होता आणि टॉप 4 मध्ये जाणे खूप मोठा मान असते. आणि ती लिटरली तिची पर्सनॅलिटी, तिचा गेम खरंच खूप चांगला होता, खरंच खूप स्ट्रॉंग होती. परंतु आता जसा हळू-हळू गेम समोर येत आहे, जसा-जसा ट्रॉफी येत आहे, जशी-जशी गोष्टी वाढत आहेत, तसा-तसा आता एक-एक कंटेस्टंट बाहेर जाणार. तिच्या सुद्धा स्वप्न होता बिग बॉसची विनर बनण्याचा, पण ती स्वप्न पूर्ण होऊ शकला नाही. परंतु मला असं वाटते, की ती टॉप 5 पर्यंत पोहोचली म्हणजे विनरच आहे. ट्रॉफी कोणालाही भेटो, मान कोणालाही भेटो, टॅग कोणालाही भेटो, परंतु जे पण व्यक्ती टॉप 5 मध्ये आलेले आहेत, त्यांची प्रत्येकांची वेगवेगळी मेहनत आहे. प्रत्येकांचे सर्वांनी सेम मेहनत केलेली आहे. सर्व डिफरंट पर्सनॅलिटीची आहेत. सर्वजण वेगळे रिएक्ट करतात, वेगळे झगडे होतात, तर वेगळ्या गोष्टी बोलतात. सर्वांची पर्सनॅलिटी वेगळी असते आणि त्या पर्सनॅलिटीहून ह्या सर्व गोष्टी करून बिग बॉसच्या टॉप 5 मध्ये येणे ही खूप मानाची गोष्ट आहे आणि दीपालीने हे कमवलेले आहे, केलं नाही हे तिच्यासाठी खूप चांगलेलं आहे आणि ती लिटरली लिटरली तिची पर्सनॅलिटी दिसून आलेली आहे आणि ती खरंच खूप मायाळू आहे आणि खरंच खूप सुंदर आहे आणि खरंच खूप सुंदर डान्स करते. आय जस्ट लव्ह इट. म्हणून दीपाली आमच्यासाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठी महाराष्ट्राची ती विनरच आहे. परंतु आता टॉप 4 आलेले आहेत आणि आता टॉप 4 मधून कोण घराच्या बाहेर जाणार हाच मोठा प्रश्न पडलेला आहे, की कोण घराच्या बाहेर जाणार. आता मला असं वाटते, की टॉप 4 मध्ये आहे अनुश्री आहे, तन्वी कोलते आहे, राकेश बापट आहे आणि विशाल कोटियाल आहे. मी तुम्हाला खरं सांगू, हे चारही खूप स्ट्रॉंग आहेत. खरंच खूप स्ट्रॉंग आहेत. ह्यांची फॅन बेस म्हणा, ह्यांचे फॉलोअर्स म्हणा, ह्यांच्या सर्व गोष्टी म्हणा, खरंच खूप स्ट्रॉंग आहे. जसा विशाल कोटियाल आहे, त्याच्यात एक निगेटिव्ह इमेज आहे, परंतु पॉवरफुल आहे, पॅकेजफुल आहे. एक स्ट्रॉंग होल्ड ठेवते, एक स्ट्रॉंग गेमला दिला नाही, कॉन्ट्रिब्युशन जास्त आहे. एक त्याच्यामुळे पाहायला मजा सुद्धा आली, कारण ते एक कॅरेक्टर होता, चांगला कॅरेक्टर प्ले करत होता. राकेश बापट 25 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये आहे, काम करत आहेत. लोकं त्याला पसंत करतात, नेहमी बॉटममधून वाचवतात, नेहमी पसंत म्हणजे नेहमी नॉमिनेशन वगैरे म्हणा किंवा काही असा कधी बॉटममध्ये येत नाही, नेहमी वाचते. त्याची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, खूप सोज्वळ मुलगा, साधारण मुलगा, जास्त भांडण नाही, हे नाही, ते नाही, तर तो पण खूप चांगला आहे. तिसरी आहे तन्वी कोलते. तन्वी कोलतेला च्यामध्ये भूक दिसते, की तिला बिग बॉस जिंकायचंच आहे. ती नेहमी म्हणते, "मला जिंकायचंच आहे, जिंकायचंच आहे. मीच जिंकणार, मीच जिंकणार. मला जिंकायचं आहे." ज्या रीतीचा तिचा अभ्यास आहे, ज्या रीतीच्या ते डिस्कशन करते, ज्या रीतीने ते गेम खेळते, ज्या रीतीने एक-एक गोष्ट लक्षात ठेवते, ज्या रीतीने तिला तिचं एकच स्वप्न होतं. लोकांचे स्वप्न असते, की आपण नोकरी करावा, बिझनेस करावा, ॲक्टर बनावा, नाटक करावा, असं सर्व गोष्टी असतात. परंतु तिचं एकच स्वप्न होता, की मी असा काय करू, की मी बिग बॉसच्या हाऊसमध्ये जाऊ शकते. बिग बॉसची एंट्री होऊ शकते. कारण की बिग बॉसच पूर्ण लाईफ चेंज करते. बिग बॉस नाव बनवते, बिग बॉस करियर घडवते, बिग बॉस सर्वच काही करते. तर ती तिच्यामध्ये भूक दिसून येते. प्रत्येक गेममध्ये म्हणा प्रामाणिकपणे खेळलेली आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये जसा भाऊच्या धक्का तिला सांगत होता, की "तू तन्वी हे करूच नको." जसा भाऊ तिला फीडबॅक देत होता प्रत्येक वीकमध्ये, तशी ती इम्प्रूव्ह करत होती स्वतःला. म्हणून ती आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेली आहे टॉप 5 मध्ये. तर ती सुद्धा स्ट्रॉंग कंटेंडर आहे. अनुश्री मानेनं लिटरली बिग बॉसचा गेम उलटा-पुलटा केला नाही. पहिले टोळी, मग काटा, मग स्वतःची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. टोळीमध्ये असली तरी स्वतःचे मतं मांडणे, स्वतःचे गेम मांडणे, स्वतःच्या स्वार्थाचा सोचणे, मी म्हणून किंवा स्वतःची पर्सनॅलिटी तिने दाखवली आहे. किती झुंडमध्ये असली तरी स्वतःची पर्सनॅलिटी कशी दाखवावी, कसे स्वतःचे मतं कसे ठेवायचे तिच्याकडून शिकले पाहिजे. लिटरली तिची रिअल पर्सनॅलिटी किंवा स्वतःची पर्सनॅलिटी ती नेहमी शो करत होती. म्हणून मला तरी वाटते, की सर्वजण तेवढेच इम्पोर्टंट आहेत आणि सर्वजण तेवढेच डिझर्व्हिंग सुद्धा आहेत आणि टॉप 4 मध्ये म्हणा, टॉप 3 मध्ये हे सर्वजण विनर आहेत. परंतु आता वोटिंगचा प्रश्न पडते, की वोटिंग कोणाला जास्त पडणार. म्हणून मला वाटते, की विशाल कोटियाल तर घराच्या बाहेर जाणार नाही. कारण की विशाल कोटियाल एक स्ट्रॉंग प्लेयर आहे. तो निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करत असला तरी ज्या लेव्हलची त्याची पी-आर गेम चालू आहे, जे लोकं त्याला रिव्ह्यू करत आहेत आणि ज्या लोकं 3 महिने सलग तो त्यांना भगवान म्हणून दाखवत आहेत विशाल कोटियालला, की विशाल कोटियाल इज द बेस्ट. राकेश बापट हे खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे. 25 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहे. लोकं त्याला अतोनात प्रेम करतात. आणि तन्वी आणि आता अनुश्रीमध्येच फायटिंग होणार आहे, की ह्या दोघांमध्ये कोण जाणार. तन्वी पण खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे. अनुश्री माने पण खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे. परंतु ज्या रीतीने मी गेमच्या ग्राफ बघते ना, मला तरी असं वाटतंय, की अनुश्री माने घराच्या बाहेर जाणार. तन्वी कोलते सध्या तरी नाही जाणार. म्हणून मला असं वाटतंय, की टॉप 3 मध्ये विशाल कोटियाल, राकेश बापट आणि तन्वी कोलते हे टॉप 3 मध्ये असणार आणि टॉप 4 मधून अनुश्री माने जाऊ शकते किंवा मला असं वाटतंय, की ती पैशाची बॅग सुद्धा उचलून बाहेर जाऊ शकते. कारण की जेव्हा टॉप 4 वगैरे असतात ना, तेव्हा पैशाची बॅग दिली जाते आणि पैसे कोण घेऊन जाऊ शकते. म्हणून मला असं वाटतंय, की अनुश्री ही खूप स्वतःचा
सोचणारी, स्वतःचा स्वार्थ बघणारी किंवा खूप चालाख किंवा खूप बुद्धी आहे. तिला समजू शकते, की जेव्हा जिथं राकेश बापट आहे, जिथं विशाल कोटियाल आहे, जिथं तन्वी कोलते आहे, विशाल कोटियाल आहे. हे जेवढे स्ट्राँग कंटेंडर आहेत, ह्यांच्यासमोर मी विजेता होऊ शकत नाही किंवा ह्यांच्यासमोर मला एवढी वोटिंग भेटली नसेल किंवा मी बॉटममध्ये सुद्धा आलेली आहे. तर ती पैशाच्या बॅग जेव्हा ऑफर येऊ शकते, तर पैशाच्या बॅग घेऊन ती घराच्या बाहेर जाऊ शकते. कारण की तिची पर्सनॅलिटी आहे. थोडा स्वतःचा स्वार्थ बघणे, स्वतःच्या गोष्टी बघणे किंवा विनर तशी बनणार नाहीये. टॉप 2 मध्ये तशी बाहेर जाऊ शकते. म्हणून एक काम करते ना, पैशाची बॅग उचलते, पैसेही भेटतील आणि सर्वच गोष्टी भेटेल. तर पैशाच्या बॅग उचलून ते घराबाहेर होऊ शकते. मला तरी वाटते, की अनुश्री माने पैशाच्या बॅग उचलून घराबाहेर निघणार. आता अक्षरशः का होते आणि काय होत नाही आपल्याला एपिसोड जेव्हा रिलीज होईल तेव्हा आपल्याला कळणार. पण तुम्हाला काय वाटते अनुश्री माने पैशाची बॅग उचलणार की नाही उचलणार? तुम्हाला याच्यावर काय मत आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.